कीर्तनकार जसा कीर्तन संपल्यावर पाकिटावर हात मारतो तसा वारकऱ्यानं रोज काकड्यावर हात मारला पाहिजे. महिन्यापुरती काकडे नका करू. तुम्हाला वाटतं पांडुरंग भेटल लबाड्या. तुम्हाला वाटतं आम्ही महिनाभर 5लाच उठायचं ते. महाराज कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा. या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला पाणी घातलं, ह्या जन्मात मी एवढं केलं मला जन्म भेटेल. असे किती जन्म लागतील गणित नाही जी दातारा. मोजता येणार नाही तेव्हा देव भेटेल. आणि आपण एकादशीला लगेच दुसऱ्या असं चालतं कधी. 2 एकादशी केल्या का माणसं म्हणतात एक सत्यनारायण पूजा घातली आणि एका सप्त्याला पंगत दिली. तुम्हाला यायला देव भेटाय पाहिजे हो. देवाच्या दारात न्याय नाही. देव कसं काय भेटेल भाऊ. तुझ्या पैसे सगळे पापाचेच होते. लोकांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या ते अन्न खाऊन. लोक उलटे एकादशीला बोंबील भाजायला लागले. उरफाट झालं. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधना अवघे बुडले. बाह्य रंगाचा परमार्थ कुठं चालतो का महाराज. नव्या नवरीची मेकअप किती जरी केली तर ती काय कामटी किती काय. नव्या नवरीची मेकअप फक्त मांडवापुरती टिकती. मग नामदेवरायाचं म्हणणं बघा किती सुंदर आहे. आजच्या अभंगा सुरू झाली अभंगाला. नामदेवरायाचं म्हणणं असं आहे अनेक जन्माची पुण्य होती तेव्हा तिळतिळ पुण्य साचा पडे हेतो बहुता जन्मी जोडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागच्या जन्मीचा पुण्याचा ठेवा होतो मी म्हणून मी जन्माला आलो. आणि आता काकडा कसा झाला ऐका. आषाढ शुद्ध 15 ते कार्तिक शुद्ध 15 हा जो काळ आहे. आता याला जुनी वारकरी काय म्हणते माहिती का. देव झोपले आणि आज देव उठले. कार्तिक आषाढी एकादशीला नाव आहे देव शैनी आणि आजच्या एकादशीला देव उठी. आज देव उठत नाही. देव कुठं झोपत असतो का. एक वाक्य सांग. विठाल 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 देव काय दिसत नाही. माया विघ्ने भ्रमला खरे मनता विमान खरे येतो संपत्तीचे वारे साचे वारे माया विघ्ने भ्रमला खरे मनता विमान खरे येतो संपत्तीचे वारे साचे वारे धारा पुत्र बंधू सर्व मिथ्या शरणी देवाचे धारा पुत्र बंधू सर्व मिथ्या नामदेवरायांचा कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही. मी बोलायचं तुम्ही बोलायचं. तिसरा मुद्दा आज तिसरा मुद्दा आज पौर्णिमा सांगितल्या, अमुष्य सांगितल्या, प्रति अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं. आता अमुष्य सांगितल्या, पौर्णिमा सांगितल्या, प्रतिपदा सांगितलं. त्यातली कार्तिक स्नान समाप्तीचा काकड्याचे कीर्तन आणि काकड्याच्या नाम कीर्तनाला नामदेवरायाचा अभंग ना अभंगाला सुरुवात. आता फक्त पुरुष मंडळीने पटापटा बोलायचं. पहिलं जग शून्य होतं यावर आपलं मत काय. हाला म्हणा नाहीला नाही म्हणा. काय माणसं आहे तुम्ही. काय रोजानं बसले की तुम्ही. हां पहिलं जग शून्य होतं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का. मान्य आहे तुम्हाला. माळकरी 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 उत्तरण प्रमाण लगेच सरळ सरळ ऐकायचं बरं का. आता पहिलं जग काकडा कसा तयार झाला ऐका. पहिलं जग शून्य होतं. पुरावा पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते पायी कानोबा तेरे तेरे ते. मग जगात ब्रह्म किती. ब्रह्म किती एक. आता सावध राहा. जगात ब्रह्म एक होता तेव्हा देव एकटा होता. एकटा होता. देवाला काय कर्म ना. कशावरून पुरावा. एक एकलेची कंटिन्यू म्हणून केली निर्माण 14वी वय मुळात घुसलं बरं का. पहिलं जग बॉम्बला. पहिलं जग
बॉम्बला पहिलं जग अरे शून्य. सावध राहावं लागत ते आपल्या कीर्तनाला असं व्हायब्रल नाही चालत. पहिलं जग शून्य. देवाला एकट्याला कर्मणं. देवानं जग तयार करायचं ठरवलं. काय काय केलं माळकरी मंडळी? जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. किती झाल्या खाणी? 4. जारज, स्वेदस, अंडस, उद्बीज. खाणी झाल्या 4. योनी झाल्या 84 लक्ष. झाल्या 4 खाणी 84 लक्ष योनी. आणि देवानं जग निर्माण केलं. काय काय केलं घे यादी लिहून. जारस स्वेदस अंडस, जारस स्वेदस अंडस, उद्बीज, भूचर, केचर, उभयचर, पक्षीवर्ग, सतनवर्ग, सरीसृप, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे, एकपेशीय, बहुपेशीय, जारस स्वेदस सगळे प्राणी तयार झाले. नदी नाल्या ओढे तयार झाले. देवाने दाढीला हात लावला आणि देव विचार करीत बसला, मी जग निर्माण केले पण माझं भजन कराय कुठं कोण आहे? मग देवाने एक डोकं वापरलं. आता असा प्राणी तयार करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी, आयुष्य कमी द्यायचं. काय उपयोग नाही त्याचा. आपण एवढ्या गरमाटात एवढा जीव काढायचा महाराज. एवढ्या लोकांना आवाज जाईल एवढं इथून आरडायचं. मी आता बसूनच घेतो, तुमचंच चालू द्या. चुकीचा नंबर लागला आज. ते आमचं कसं राहतंय महाराज, तुमचं काय एकच कीर्तन असतं. माझं 3रं आहे सकाळपासून. 3 असतात रोज. रोज 3 4 3 4 2 सुद्धा करीत नाही. मी आता वाईट बोलायला सुरुवात करीन. ते काय झालं मध्ये विक्षेप करता काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही माझी जिरवायला तर तारीख नाही घेतली. मला आता तोच अंदाज येऊन राहिलाय का याच्या ठोकायचीच, याला नाहीच कीर्तन होऊन द्यायचं असं मला अंदाज यायला लागला. कारण आता एवढं बडबड करताय तरी कोणी संयोजक कोणाला म्हणानं का तुम्ही गप्प बसा का काही करा का काही करा. याचा अर्थ सर्वानुमते नियोजन आहे का याचे जिरवायचे. विठाला विठाला काय कोणी म्हणानं हालचाल लगेच अंदाज येतो ना. कार्यकर्ते तरुण पोरं कोणी कोणाला म्हणानं तू गप्प बस तू ते हे कर, त्याच्यावरून अंदाज येतो ना. हां, त्याच्यामुळं अंदाज येतो का या लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. ते लगेच अंदाज येतो. नाही तर पहिल्यांदाच एखादं म्हणलं असतं हे कॅमेरे बाजूला करा, पण त्या कोणी कोणाला खुणवायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना ते मान्य आहे का याची जिरलीच पाहिजे. ते लगेच अंदाज येतो ना. आता आपलं आयुष्य गेलं, मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला. विठाला विठाला विठाला. कीर्तनात तुम्हाला इंटरेस्ट नाही हे निश्चित होतं. हां चला गेलं बंबाला कुठवर आलं तर लय विक्षेप झाला आज, मजा नाही राहील त्याच्यात. हां करेक्ट. पहिलं जग शून्य होतं. इथं आलतो आता. पहिलं जग शून्य होतं. खाणी किती झाल्या? 4. योनी झाल्या 84 लक्ष. योनी झाल्या 84 लक्ष, खाणी झाल्या 4. आणि देवानं ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय काशीचा? काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. असा नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही. कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? हा झक माराय गेला तू. 7-8 हजार रुपये गेले. गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला. आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरा त्या दिवस निघा त्या. उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा. दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून वाला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात.
मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे म्हणले काशीला गेलो तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली. मी मौतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळे. महाराजांची भाषा आहे वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला दीड तास देव चोळून काय करतो. एकानं देव चोळले आणि कुत्रा आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय ए त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना. माहिका यादी आता यादी नीट ऐका. आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप सुख करता तो कहता मारता गुनाते नरमे फोमे फेम को पादयाते खाते गोफा खाते ना ना पाहे ना रुपया तुझे. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही. काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख. हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर डायबिटीस वांग मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली. काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. आवला जाईना ते भेटा तर कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला कसं काय म्हणले आहे अजून मरणच. नुसता उताना पडेल खाटाव. खात नाही पित नाही पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध थोडी दारू पिठलं थोडा रसा. तुला की करे रखवाली तुला की करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली. जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू नाथ हिफाजत कर ले तू नाथ करे रखवाले. तू नाथ हिफाजत ले तू नाथ करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंचेर
काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद आई सवेरा दिखना है हर दिन नया सवेरा. पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे. ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे. हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल. परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक स्त्री संघ महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का? आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं. त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य. 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का? नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं? इन मीन 100. 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50. 50 मध्ये 3 टप्पे. बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पाडण्यात. मेला ना माझ्या काय केलं मी? काय केलं नाही तो. बस. आणि माणूस तयार करायचा ठरला. कसा तयार झाला ऐका आता. स्त्री पुरुष संघ झाला. महिला मंडळ पुरुष मंडळी नीट ऐका. स्त्री संघ झाला. स्त्री संघ झाल्यानंतर 21 दिवसाच्या पासून पुढे हवेच्या बुडबुड्यापासून बाळाची वाढ सुरू होते. बाळाची वाढ कशी होते ऐका. स्त्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो. स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते. आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर संतती खराब, बेवडी आणि नालायक निघते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे माझा पोऱ्या नालायक का? तसं नाही. टायमिंग हुकला का क्वालिटी खराब. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा? एका मिनिटात पुरावा. आपले पुराव्याची ओव्यांची नाही आहे काही. पुरावा एका मिनिटात. पुलस्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता. आणि सूर्य अस्ताला जाण्याची वेळ ही स्त्री संघाला अशुभ असल्या कारणाने रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. पुढे ऐका. आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी स्त्री संघ केलता.
तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्यकश्यपूने नारायण नारायण म्हणत संग केलता तर देवाचा अवतार भक्त प्रल्हाद जन्माला आला. असं कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा आणि कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया काही काही नाही. 6 वर्ष पोरं आळंदीत घातली फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही. हां फक्त खऱ्याची आई मिली. कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं बरं कुठे डॉक्टर होत असेल त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला. त्याला भेजाच नाही खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू. काला करतो प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न ते अडपाटे ते 48% मार्क पडले ते आर्टला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका झोपा. उभ्या ना काही नाहीच झोपा. पहिला दणका झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप आणि ते छाती उठू ना. तोंड वाचवा डोळे वाचवा जीभ बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा वडा परत सोडा मोकळं वडा परत पालते व्हा उताणे व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या संध्याकाळी 3 घ्या. परादिशी परत आले का झोपा. उभ्या ना काही नाहीच. काला माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली. याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला. चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणते मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने. पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का. आता परत घोटाळा नाही करायचा. आता बनवूनच दाखवतो बाळ. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. लिहून घ्या. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं. ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये 3ऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन तो. हां किती महिना लागला आता. चला गाड्यांना 4था लागला घ्या. हां ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन. कीर्तनात लवकर पोरं होत्या. पहिल्या महिन्यात डोकं येतं. दुसऱ्या महिन्यात करचरण येतात. तिसऱ्या महिन्यात लिंग येतं. 4थ्या महिन्यात हस्ती येतात. हस्ती म्हणजे हाडं. 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन. 6व्या महिन्यात महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो. ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात त्यानं पंप विसरून या. पटकन पुढे जातो. 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. आणि तो देवाला प्रार्थना करतो देवा मला बाहेर काढ. 9वा अध्याय मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते. हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते. शिपडावं लागतं. तो शिपडला का ते कार्ट सावध होतं. आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही. मी आता बाहेर आलोय. आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते.
म्हणून बाळ आल्या बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं त्याच्या बापाला सुद्धा 5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी सटवी लिहायला येत असते पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे आता ह्या 5-10 वर्षापासून सटवी येत नाही लिहायला सटवीनं ते बंद करून टाकलं कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं कारण आता सगळ्या बाया बाळात नव्हत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या सलाईनाच्या नळ्या बाटली पोरानं 5वीला बाटली पाहिली जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच वतली तेव्हा कावळ्याने डेअरिंग केली नाही तर कावळा शिवाला ए बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं तुझं नाव काय यश बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर नाव ठेवलं त्याचं नाव यश ठेवलं पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्यावर उचका खरं सांगतो का लबाड्या अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे बाळ बाहेर आलं आजीनं मांडीवर घेतलं त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया यश होता शिव तो गुतला मायेत त्याच्यामुळं तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा आता मूळ कोण आहे शिव मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका हा होता ब्रह्म याला आजीनं एक दिला झटका याची आजी याला काय म्हणली माहिती का तुझं बिस्किट तुझं पहिला दणका त्याला कोणचा दिला तुझं तू ते म्हणलं माझं हो मग पहिला शब्द तयार झाला तू मी तुझा आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे